श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवरती पडली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला। दगडूशेठ गणपती मंदिरामधील किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 8:16 सूर्यकिरणांनी गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला। प्रतिवर्षी माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवरती पडतात। गुरुवारी सकाळी मंदिरामध्ये उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवलाय। सकाळी 8:16 ते 8:19 पर्यंत हा किरणोत्सव उपसताना बघता आलाय। श्रींच्या उत्सव मूर्तीच्या समोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवरती सूर्यकिरण पडली होती। त्यासोबतच देवी सिद्धी आणि देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्नान घातलं असा भास या ठिकाणी होत होता। ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो। गेले 3 दिवस दररोज सकाळी सूर्यकिरण श्रींच्या मूर्तीवरती पडतात। दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्यामुळे ही किरणं मूर्तीवरती पडतात। मंदिराची रचना पूर्वाभिमुख आणि उंच असल्यामुळे गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो। त्यामुळे भाविकांना हा सोहळा अनुभवता आलाय। जय गणेश। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्वतः स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणं ही श्रींच्या मूर्तीवर आज आपण पडलेली पाहिली। गेले 3 दिवस, आजचा हा तिसरा दिवस आहे। माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी आपलं मंदिर हे पूर्वाभिमुख असल्यामुळे ही किरणं श्रींच्या अंगावर पडत असतात आणि आज तो आनंद आपल्याला या माध्यमातून आज घेता येणार आहे। दरवर्षी साधारण उत्तरायणामध्ये गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर ही किरणं श्रींच्या अंगावर पडताना आम्ही पाहत असतो। मंदिराची रचनाच पूर्वाभिमुख आणि उंच असल्यामुळे बरोबर गाभाऱ्यामध्ये ही सूर्यकिरणं ही प्रवेश करतात आणि गणपती बाप्पांची आणि सूर्य देवतेची ही भेट ही घडते आणि हा अत्यंत अद्वितीय सोहळा आपल्या सर्व गणेश भक्तांना आज पाहायला मिळतो। हे आपली भाग्याची गोष्ट आहे। धन्यवाद। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।